गोंदिया जिले से एक बड़ी खबर सामने आ रही है। कोलकाता के सरकारी अस्पताल में प्रशिक्षु डॉक्टर से दुष्कर्म और हत्या के मामले में जगह जगह विरोध प्रदर्शन हो रहा है। इसको लेकर इंडियन मेडिकल एसोसिएशन ने भी आक्रामक रुख अपना लिया है। गोंदिया के सरकारी मेडिकल कॉलेज में रेजिडेंट डॉक्टरों ने आज फिर काली पट्टी बांधकर विरोध प्रदर्शन किया। इस बार डॉक्टर ने मांग की है कि मामले को फास्ट ट्रैक कोर्ट में चलाया जाए और आरोपियों को कड़ी सजा दी जाए और फांसी दी जाए। डॉक्टर ने यह भी मांग की है कि महिला डॉक्टरों को ड्यूटी के दौरान सुविधाएं और सुरक्षा मुहैया कराई जाए। डॉक्टर ने कहा है कि वो कल से काम करना बंद कर देंगे और केवल आपातकालीन सेवाएं प्रदान करेंगे। प्रकरण तुम्हाला माहितीच आहे। आरजीकर मेडिकल कॉलेज कोलकाता इथे एका निवासी डॉक्टरांचा रेप करून मर्डर करण्यात आलेला आहे। आमची सध्या गव्हर्नमेंट किंवा शासनाकडे एवढीच मागणी आहे की त्या ज्यांच्या कोणासोबत असं झालं आहे त्यांना न्याय भेटायला पाहिजे। त्यांना लवकरात लवकर CBI फास्ट ट्रॅक सर्व्हिसवरती केस घ्यायला पाहिजे, कारण जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड असं म्हणतात। त्याच्यानंतर आमच्या मागण्या खूप छोट्या आहेत। गव्हर्नमेंटकडून आम्हाला सेफ्टी रूम हवे आहेत। इथे जर तुम्ही आमच्याकडनं नाईट ड्युटीज करून घेताय तर आमचे फिमेल डॉक्टर्स आहेत, फिमेल पेशंट्स आहेत, त्यांची सुरक्षा कुठे आहे? नाही आहे सुरक्षा। त्यांच्या सुरक्षेसाठी आम्हाला रूम्स हवे आहेत। त्याच्यानंतर सेंट्रल प्रोटेक्शन ॲक्ट लागू झालं पाहिजे। टर्शरी केअर युनिट आहेत, मोठे मोठे हॉस्पिटल आहेत, तिथे सेंट्रल प्रोटेक्शन ॲक्ट लागू झाले पाहिजेत लवकरात लवकर। त्याच्यानंतर वेल आर्म गार्ड्स आणि वेल इक्विप गार्ड्स इथं लागू झाले पाहिजेत आमच्या हॉस्पिटलला किंवा सगळे टर्शरी केअर युनिट कुठले पण असो त्यांना, कारण महिलांची सेफ्टी इथे बिलकुल नाही आहे। इथे सेफ्टी रूम्स नाही आहेत, इथे काय कुठल्याच हॉस्पिटलला नाही आहेत आणि अपराधी कुणीही असो त्याचा आम्हाला काही फरक पडत नाही। आम्हाला त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशीच आमची मागणी आहे। पाहिलं की आजपासून उद्यापासून OPD सुद्धा बंद होणार आहे, इमर्जन्सी राहणार आहे सुरू। काय कसं उद्यापासनं आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे पूर्ण नेशन वाईड महाराष्ट्र वाईड जेवढे पण गव्हर्नमेंट कॉलेज प्रायव्हेट कॉलेजेस राहतील तिथं OPD सेवा बंद राहतील। त्याच्यानंतर वॉर्डच्या सेवा बंद राहतील। फक्त जे ट्रॉमा केअर युनिट राहतील, इमर्जन्सीज राहतील तेवढ्याच हँडल होतील। हे आम्ही लोकांच्या विरोधात जाऊन आम्ही काम करत नाही आहे, कारण लोक आम्हाला सपोर्ट करावं एवढीच आमची मागणी आहे। जर लोकांनी आम्हाला सपोर्ट केला तर आम्हाला असं रस्त्यावर उतरायला लागणार नाही। जर हेच कामं जर जनतेने आमच्यासाठी केले तर आम्ही आमच्या ड्युटीवर फोकस करू शकलो असतो, पण आम्हाला कुणीही पाठिंबा दिलेला नाही आहे। जनता जागरूक नाही आहे। कलकत्त्याला जनता पूर्ण अटॅक झाल्यानंतर जनता जागरूक झालेली आहे, तसं कुठल्याही शहरात होऊ नये म्हणून आधीच जनतेने जागरूक व्हावं, आम्हाला पाठिंबा द्यावा, आम्हाला सपोर्ट करावा एवढीच आमची मागणी आहे आणि एवढीच आमची अपेक्षा आहे। जर आम्हाला पाठिंबा भेटला, जनतेचा सपोर्ट भेटला तर आम्ही लवकरात लवकर सेवा चालू करू अशी आम्ही हमी देतो। ते जो इन्सिडेंट झालेला आहे कलकत्त्याला RJ मेडिकल कॉलेजमध्ये, त्याकरिता आम्ही लोक स्ट्राईकला बसलेलो आहे। 2 दिवसापासून त्याच्यावर अजून काही कारवाई झालेली नाही आहे, त्यामुळे आम्हाला अजून चालू ठेवावं लागलं आहे आमचं स्ट्राईक। काय मागणी आहे? आमची मागणी तेच आहे की जे लोक हत्यारे आहेत त्यांना लवकरात लवकर पकडून त्यांच्यावर कारवाई केल्या जावं, स्ट्रिक्ट कारवाई केल्या जावं आणि इथे पण सेफ्टी वगैरे सगळीकडेच सेफ्टीचं थोडंफार काही सेंट्रल हेल्थ केअर प्रोटेक्शन ॲक्ट थ्रू ॲक्ट करावं। OPD सुद्धा उद्यापासून बंद होणार आहे, इमर्जन्सी फक्त देणार आहे काय? OPD उद्याच्या दिवशी तर सगळीकडेच सगळं बंद होणार आहे। OPD वगैरे 24 तासासाठी तरी बंद करण्यात आलेलं आहे आणि इमर्जन्सी सेवा तर सध्या तरी चालू आहे। महान्यूज 7 के लिए अभिषेक भटनागर, गोंदिया। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com।